मित्रांनो, तुम्ही पाहू शकता वाटेगावकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय. पैलवान पण आला मित्रांनो, आज दोघं पण आलेत. कसं काय नियोजन आहे आज पैलवानचं बादलचं? घरची आणि बादल कंदूरचा राजा. चांगलं नियोजन केलंय. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, प्रसिद्ध बैलगाडी मालक पृथ्वीदादा खुटवडे यांचा बैजा सुद्धा मैदानात दाखल झालाय. अजून बरेच नंदी दाखल होत आहेत, आपण बघू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, आपल्याला भेटले प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेठ दसवडकर. दादा नमस्ते. नमस्कार. आज कोणाला घेऊन आलाय? बुलेट आणलाय आणि आज शर्ट पण रेड. काय सांगाल आज बुलेटचं कसं काय नियोजन आहे? बुलेटचं नियोजन चांगलं आहे, कराडातच बैल दिलेला आहे. आज सगळ्यांनी पहिले सांगितले, तुम्ही पण सांगा पहिला. आमचा विशाल ड्रायव्हरचा पंच आहे आम्हाला. बरं, चालतंय. धन्यवाद. आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि फाटी कशी काय केली ह्या वर्षी? चांगलं आहे नियोजन. गाड्या बी आहेत, लिमिटेड पण गाड्या चांगल्या पाहिल्या. मैदान म्हणजे उत्सुकतेपोटी आज सगळी बघण्यासारखी होणार. गट पळते आणि समजा 2-4 सीमी बघण्यासारखी होणार. सेमी आणि सगळ्यांना उत्सुकता लागून राहणार आहे. सगळ्यांना उत्सुकता राहणार, कारण की सगळी चांगली बैल आहेत. आणि आजची सगळी म्हणजे व्ह्यूअरशिप आहे ना, आजची बघण्यासारखी असणार. आजची व्ह्यूअरशिप अशी आहे की गाड्या लिमिटेड आल्यात. काल परवा 2-3 मैदान झाल्यात. आज सुट्टी. जे टॉपचे सगळे आहेत ते आज सगळे पळायला आहेत. गट समजा चालते ज्याच्या मर्जीने, पण सीमी बघण्यासारखा होणार. त्यामुळे सर्वांनी आज सीमी बघण्याचा आनंद घ्यावा. बरं, चालतंय. तुम्हाला आनंद घेऊन आनंद हा इथं जोडून द्यावा. कुणाला वाईट वक्त, कोण कुणाचं फॅन आहे, कोण कुणाचं फॅन आहे. तिथले नंदी आहे आम्हाला देवा समान आहे. मग तो कुठलाही नंदी असू, फॉलोअरचा स्टॅन, चाहत्या स्टॅन, बोलताना सर्वांनी विचार करून बोला. आणि मैत्रीपूर्वक लढत हे मालकांचं काय नसतं, पण जे त्यांचे चाहते त्यांनी थोडा विचार करून दुसऱ्या बैलांना नावं ठेवावी. आम्ही आजपर्यंत दुसऱ्या बैलांना नावं ठेवली नाही. सध्याची परिस्थिती बघता मालक बाजूला राहिलेला आहे. चाहत वर्ग काही वाईट वक्ते कमेंट करत आहे. फक्त त्यांना मला एकच सांगणे, नंदी आहे आणि हा महादेवाचा नंदी आहे, त्याला नावं ठेवली तर ती आपण ज्या बैलाचे फॉलोअर्स आहे त्याला पण ते लागू होतं. त्या हिशोबाने सगळ्यांनी वागावं ही नम्र आहे. बरं, बघा अतिशय चांगला मेसेज दिलाय. खास करून जी नवीन तरुण पिढी आली त्यांनी आदर्श घ्यावा प्रवीण शेठ दसवडकर यांचा. त्यांनी जे मार्गदर्शन केले त्याचं अवलंब करा. इथं सगळ्या मैत्रीपूर्व लढत होतात. तुम्ही टीव्हीला बघता असं वाटतं, तुम्हाला वाटतं खुन्नस वगैरे, तसं काय नाही. फॉलोअरचा असं वाटतं की एकमेकाचे दुश्मन आहे. दुश्मन नसतं. क्षणिक आनंद असतो प्रत्येकाचा, तो साजरा करतो. परत आम्ही सोडून दिलेला आज वाटतं तुम्हाला असं, पण परत एका जोट्यात बी पाहिजे. आम्ही खेळाडू आहे, आम्ही खेळाडूच्या हिशोबाने खेळतो. आपल्याला रोज मैदान खेळायची आहे. रोज कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. जिंकलेला त्याचा आनंद साजरा करत असतो. जेवढं मनाला लावून घेतलं काही जणांनी की रोज कमेंट, पण ते ठीक आहे, कमेंट त्यात लोक वाचतात, पण त्याच्यातून आपण ज्या बैलाची चाहते त्यांची बी कुठेतरी आबरू जात असती, याचा विचार करावा. त्या हिशोबाने कमेंट करा. बरोबर, चालतंय. धन्यवाद प्रवीण शेठ. आज चांगला वेळ दिला, तुम्ही मुलाखतच दिल्या का छोटीशी. धन्यवाद. आपल्याला भेटलेले आहेत डबल सप्त हिंद केसरी जॉकी विठ्ठल नाना आहेत. नाना नमस्ते. आज 2 नंदी आणलेत. चला शुभेच्छा तुम्हाला नाना. दिवाने पण आलाय, आता जस्ट दाखल झालाय दिवाने पण. मित्रांनो, नागठाणेकरांचा पंजाब पण आलाय. दादा बरंच लांब आला की नागठाणे. कसं काय नियोजन आहे? ही नागठाणे का? वाळवा नागठाणे, मला वाटलं सातारा नागठाणे. कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर दिसेल पळताना? बघा बैलगाडी मालकाचा नाद बघा. ही गाडी वाहतुकीची गाडी, दररोजची बैलाची पंजाबचीच गाडी ना. आणि वरती बघा हे आपलं जे आर्टिकल असतं बैलगाडीचं. दादा का वरती ठेवलंय? वरती ठेवण्यामागचं काय उद्देश? नादासाठी. बघा बैलगाडी मालकाचा नादा असतील की वरती ठेवलेलं. काय म्हणते ते? पंजाबची गाडी आली. पंजाबची गाडी, मग ती मार्किंग झाली तुमचा? क्रेज आहे. बरं, चला शुभेच्छा तुम्हाला. आणि कुणाबरोबर म्हटलं तुम्ही आज पंजाबचा पायरा? आयतवड्याचा बैल. नाव का बैलाचं? नाही माहिती. बरं, चला शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता असा अर्जुन पण आलाय. काय अर्जुन? अर्जुन बरोबर कोण आहे आज? बापू आहे का? कुठे आहे का? तर कोण आहे? किसना. कोणाचा? पृथ्वीदादा खुटवड फुरसुंगीकर यांचा कृष्ण आहे. आणि बाईजा पण आलाय. त्याला शुभेच्छा. मित्रांनो, मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन शेठ चव्हाण वाई यांचा हिंद केसरी रायफल 81 सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय.